हे हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि गाईज, तुम्हाला सगळ्यांना एक लेटेस्ट अपडेट देते. खारू 2 दिवस झाली घरीच आली नाही आहे. 2 दिवस खूप पाऊस होता म्हणून ती घरी नाही आली. आम्हाला असं वाटलं ती एक दिवस मध्यंतरी असं झालं होतं की एक दिवस जायची आणि दुपारी ती रिटर्न यायची. एक दिवस ती टोटल बाहेर असायची. सो त्यामुळे आम्हाला असं झालं होतं की ठीक आहे ती येईल म्हणून. सो तिने हे 2 की 3 वेळा केलं. पण आताची वेळ अशी आहे गाईज की ती गेली आणि 2 दिवस आलीच नाही आहे ती. तर आम्ही ना आता आलो इकडे झाडावर बघायला, कारण आम्हाला आता फुल टेन्शन यायला लागलं की खारू आता येत नाही आहे. आम्हाला ते असं वाटलं येईल. इकडे आता दर्शन पण आहे, मयू पण आहे. आम्ही आलो आहे आता इथे, कुठे दिसत नाही आहे. नाही आली 2 दिवस, नाही आली ती, कुठे दिसतच नाही आहे आम्हाला. हां, बट गाईज तिला जे भेटत होते ना, म्हणजे आम्हाला जे 2-3 खारू जे दिसत होते ना, ते खारू पण नाही दिसत आहेत. ब्लॉग सुरू आहे तर ते पण खारू नाही दिसत आहे. काय झालं मला बोलले ना, इथे मांजर आहे. हे बघा, ही एवढी मोठी मांजर इथे खाली बसलेली असते. बोका आहे बहुतेक हा. आता इकडे आम्ही सगळं कुठे शोधू, सगळे झाड आहेत. काल काही लोकांनी बघितलं. ॲक्च्युली काय झालेलं ना, आमच्या इथे जो मधला रोड आहे ना, इथे पूर्ण पाणी साठलं होतं आणि त्याच्यामुळे पण तिला यायचा जो रस्ता होता ना, तिथे पाणी नव्हतं. पण इकडे जे पाणी साठलं होतं ना, त्याच्यासाठी ते पाणी काढण्यासाठी ना एक मशीन काहीतरी मागवलेलं. काय मागवलं होतं? हां, सो ते मागवलेलं आणि त्याचा आवाज होता. त्याच्या आजूबाजूला खूप सारी माणसं होती आणि त्याच्यामुळे ना कदाचित ती घरी नाही आली. पण ती माणसं बोलली की त्यांनी एक खारू बघितली तिथे उड्या मारताना, मग तीच असेल. आत्ता पण मयूला इथले लोक म्हणाले की इकडे एक खारू उड्या मारत होती, पण आता ती आपली खारू होती की दुसरी होती ते आता आम्हाला पण माहीत नाही आहे. जर आपली खारू असेल तर ती येईल लगेच, कारण आता 2 दिवस झाले, त्यामुळे ती आवाजावर लगेच यायला पाहिजे. जा ना, आजोबांकडून चावी घे टेरेसची. मेरी को लाज वाटते, किती वेळा घेतले आजोबांकडून चावी. जा जा. हा, तिथून आवाज द्यायचा तिला. ती वरतीच असते, ती खालून तर आवाज देऊन काहीच नाही भेटणार ती. बघा आता वरती जातो, टेरेस वरती. कुठेच दिसत नाही आम्हाला. इथे नारळाच्या झाडावर पण असतात, पण आता कोणीच दिसत नाही. एक पण खारू दिसत नाही. ए खारू. आणि बघा ह्याच्यावरून चालतात त्या सगळ्या खारू ज्या आपल्याला दिसतात त्या आधीच्या ब्लॉगमध्ये दिसलेल्या. ए खारू, खारू, खारू. ती ना माझा आवाज ओळखते, पण आता ती काय माहिती कुठे आहे. इथे 4-5 खारू आहेत, आम्ही बघितला त्या दिवशी, पण आता एक पण नाही दिसत आहे. कोणती तरी दिसायला पाहिजे होती मग. कुठेतरी बसल्यात त्या किंवा काहीतरी शोधले त्यांनी. मुश्किल आहे, पण इकडे कुठेतरी याच्यावर केलं. मोस्टली नारळावरतीच असतात त्या इकडे. आमची खारू तर बऱ्याच वेळा नारळावरच दिसते आम्हाला किंवा मग ह्या आंब्यावर. ते बोलले ना, पतंगी आहेत ना, हा, ते बोलले मला की 12-12:30ला तिथे त्या झाडावर होती, पण नंतर कुठे गायब झाली बोलली, मला माहिती नाही. परत तो एक ड्रायव्हर आहे, तो पण त्याने पण परवा बघितलेली त्या याच्या जांभळीच्या झाडावर. जांभळाच्या त्या पलीकडच्या. म्हणजे ती तिथेच असणार आहे मयूर. आता कुठे नक्की काय, आता एरिया सोडून नाही जात ती कुठे. हा, एरिया सोडून नाही जात. एवढी झाड आहेत तिला, ती कुठे जाईल. हा ना, परत फिरायला पार्टनर आहेत, एवढी सगळी गँग आहे त्यांची. यार आमची खारू परत आली पाहिजे यार. आज ऊन पडलेलं तर मला असं वाटत. हा, मला पण वाटत होतं की आज ती येईल. 2 दिवस पाऊस होता तर ठीक आहे, कुठेतरी लपली असेल किंवा ती यायला जमत नसेल, पण आज तिने यायला पाहिजे होती. शत्रू. हा ना, मी तेच तर बोलली, कसली डेंजर आहे ती. इथलीच आहे ना, त्यांचीच आहे. हे तिचं घर आहे ना. असायला पाहिजे. खारू, ए खारू. 100% जर ती इथे असते ना तर लगेच आली असती. मयू ती अग्रेसिव्ह आहे. तिच्या डोळ्याला काहीतरी झालंय मला वाटतं. हा, नाही, एक डोळा छोटा वाटतं तिचा.
ते बघ पाणी येते डोळ्यातून तिच्या. तू का तिची व्हिडिओ घेते, तुला राग येतोय? बघते बघ असे. हो ना. हा रे, एक डोळ्याचा प्रॉब्लेम आहे तिचा, राईट साईडच्या. ती आता छोटी नाही म्हणून नाही तर आपल्याकडे आय ड्रॉप होता हिचा. हा तो मागे आणलेला तो. एका खारूसाठी आम्ही एक आय ड्रॉप आणलेला दारू नाही. आपल्या, सॉरी मांजरसाठी. माझं Rescue काय केलेली होती हां, ती पण. ती पण असंच रेस्क्यू केलेली आम्हाला भेटलेली. तिला म्हणजे आय फ्लू झाला होता पण ती नाही वाचू शकली काहीच. कुठे नवीन एक जागा सांगितली. भेटली खारू? तिकडे असतात त्या. हो का? चल 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 बघू बघू. तिकडे पण चेक करूया. चलो गाईस. समजलं गाईस की खारू इकडे दिसली आहे पण नाही वाटत इकडे. मोकळी एकदम. हा काय काय नाही काकू नको. जरा शोधतो आता खारूला. खारू ती नाहीच आहे इथे, नंतर ती दिसलीच असती. ए खारू. नारळावर पण. खारूने आज आम्हाला गॅसवर ठेवले. हो ना, 2 दिवस झाले. आज तिसरा दिवस आहे ना. 2 दिवस आम्ही असं जरा फ्री होतो की ठीक आहे येईल. एक दिवस एक्स्ट्रा घेतला तिने. आजचा पण दिवस तो पण एवढा ऊन त्याच्यामुळे पडलेला. जरा आम्हाला टेन्शन आलंय. कदाचित येऊ पण शकते ती थोड्या वेळाने, 6:30 वाजेपर्यंत. 6:30 7. ए खारू. 6 वाजले. शोधून आलो काहीच पण नाही. खारू काय कुठे भेटलीच नाही. आता फक्त आशा आहे ती स्वतःहून यायची. बघू आता. 2 दिवस म्हणजे आता तिसरा दिवस आहे. तिसरा दिवस किती शोधणार आणि कुठे कुठे शोधणार. जेवढं शक्य होतं तिथे सगळीकडे बघितलं. आणि आता इव्हिनिंग झाली, म्हणजे ऑलमोस्ट 6:15 वाजले. त्यामुळे आज चान्सच नाही, मला नाही वाटत. ती आली तर 3 ते 4 वाजता येते. ते खालीच असते लाईटमुळे तू नीट येत नाही असते. ना. हा मग ये ना, बस ना मग इथे. ते लाईटमुळे तू दिसतच नव्हतास ब्लॉग मध्ये. लाईटच दिसत होती. दिसतोय मी. टेन्शन नको घेऊ, येईल. ठीक आहे. आता तिने जास्त दिवस घेतलेत. 1-1.5 दिवसात यायची ती. आता तिने आजचा तिसरा दिवस असेल ना. त्या दिवशी सकाळी किती वाजता? मी 7:30ला तिला सोडलेलं. म्हणजे ती येत होती ना, त्याच्यामुळे ऍक्च्युली आम्ही टेन्शन फ्री राहिलेलो. म्हणजे ती 1 दिवस लेट, अजून 1 दिवस ठीक आहे. ठीक आहे चल. म्हणजे ती 1 दिवस जायची, दुसऱ्या दिवशी तरी यायची. अजून एखादी